हो, यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळलाय जरूर. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 5 या आकड्यावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर फ्लिक ऑफ द रिस्कचा वापर. यावेळेला बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 10. एक गडी बाद. चलिए दोनों टीमों के कैप्टन से करीमसाठी आपण पाहिलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. स्वागत केलंय गोलंदाज करीम यांचा. फलंदाज जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आहे जैद आणि जैद यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर षटकार देखील पाहायला मिळाला. 28 धावा धावफलकावरती झाल्या. षटक क्रमांक 3 चा खेळ. करीम हे षटक. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका. याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे जैदने. आणखीन एक षटकार येतोय जैदच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 47 या आकड्यावर. 47 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले त्या ठिकाणी सीमारेषा पार 6 धावांसाठी. जैदच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. षटक क्रमांक 6 चा खेळ समाप्त झालाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 71. म्हणजे जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 72 धावांची गरज असणार आहे.